नमस्कार, जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत। माननीय श्री गणेश नाईक साहेब, पालकमंत्री पालघर जिल्हा तथा मंत्री बने, यासोबतच मंचावर उपस्थित माननीय खासदार महोदय सावरा साहेब, माननीय आमदार महोदय राजन नाईक साहेब, भोळे साहेब, गावित साहेब, पंडित मॅडम, सगळ्यांचं मनापासून आभार, सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज सेवा विवेक या संस्थेने या कार्यक्रमाला आम्हाला सगळ्यांना बोलवलं। यातून त्यांचे जे कृतित्व आहे त्याची जाणीव आम्हाला झाली आणि एक खूप चांगल्या पद्धतीने एकतर बांबू हा विषयावर ते काम करत आहेत आणि त्यामध्ये पण पर्टिक्युलरली महिलांच्या सबलीकरणासाठी ते प्रयत्न करत आहे। या माध्यमातून मलाही समजला कलेक्टर म्हणून, आणि निश्चित आम्ही त्यांच्या सोबत पुढे भविष्यात आपण आपल्या जिल्ह्यामध्ये यावर्षी 3000 हेक्टर बांबू लागवडीचा एक ॲडिशनलचा टार्गेट यावर्षी घेतलेलाच आहे। त्याचं प्रोसेसिंगसाठी आणि ते बांबू लागवडीसाठी आम्हाला आपल्या संस्थेची खूप चांगली मदत लागणार आहे आणि हे जे सगळे महिला आहेत यांची जी नॉलेज आहे त्याचा सुद्धा योग्य वापर आणि त्याला पुढे प्रोसेसिंगसाठी किंवा आणखीन मार्केटिंग लिंकेजेस आहेत ते कसे उपलब्ध करून महिलांना सबलीकरण करता येईल यासाठी आमचा भर असेल। मला या कार्यक्रमाला बोलवला आणि बोलण्याची संधी दिली यासाठी मनापासून आभार आणि निश्चित आपण मिळून पुढे चांगलं काम करूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू। धन्यवाद सर। माननीय श्री राजेंद्र गावित कुमारी गुप्ता मॅडम यांना सांगते की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे। धन्यवाद मॅडम। सर्वांना माझा नमस्कार। मी गौरवी गंगाराम कुमडा, मी पालघर जिल्ह्यातील सुबेश या गावामध्ये राहते। मी एक आदिवासी बांबू कारागीर आहे आणि मला माझं जीवन हे मेहनती आजचा आणि जिंदगीचा प्रवास आहे। या प्रवासात मला सेवावेद संस्थेचा खूप मोठा पाठिंबा मिळाला आहे। त्यांनी मला रोजगाराची संधी दिली आणि माझा आत्मविश्वास पुन्हा वाढला।